जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मिशन सॅनिटरी या यूट्यूब चॅनलवर. स्वच्छता निरीक्षक या पदासाठी आवश्यक असणारे असे अतिमहत्त्वाचे तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. यात आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत. यात PYQ आहेत, त्याच्यामुळे तुमच्या आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ पाहूया. आजचा व्हिडिओ आपण वॉटर सप्लाय अँड प्युरिफिकेशन यावर बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. प्रश्न 1. सेडिमिनेशनचा मुख्य उद्देश काय आहे? जड कण खाली बसवणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 2. फिल्ट्रेशनमध्ये काय होते? कण वेगळे होतात. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 3. क्लोरिनेशन कशासाठी वापरतात? जंतू नष्ट करण्यासाठी. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 4. स्लो सँड फिल्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा थर कोणता? बायोलॉजिकल लेयर. योग्य उत्तर ऑप्शन 3. प्रश्न 5. बॉयलिंग पद्धतीचा उपयोग काय? जंतू मारणे. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 6. हार्ड वॉटरमुळे काय होते? साबण कमी फेस देतो. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 7. सॉफ्ट वॉटर म्हणजे काय? कमी खनिजे असलेले. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 8. एरिएशनचा उपयोग काय? ऑक्सिजन मिसळणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 9. वॉटर प्युरिफिकेशनमध्ये पहिला टप्पा कोणता? सेडिमिनेशन. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 10. ट्युबिडिटी म्हणजे काय? गढूळपणा. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 11. रेसिड्युअल क्लोरीन किती असावे? 0.2 ते 0.5 mgl. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 12. रॅपिड सँड फिल्टर कशासाठी वापरतात? कण काढणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 13. डिसिफिकेशन म्हणजे काय? हानिकारक जंतू नष्ट करणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 14. ॲल्युमचा उपयोग कशासाठी? कण गोळा करणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 15. कोअग्युलेशन म्हणजे काय? लहान कण मोठे करणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 16. हू नुसार pH किती असावा? 7 ते 8.5. योग्य उत्तर ऑप्शन 3. प्रश्न 17. फ्लोराईड जास्त झाल्यास काय होते? फ्लोरोसिस. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 18. नायट्रेट जास्त झाल्यास कोणता रोग होतो? ब्लू बेबी सिंड्रोम. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 19. सेफ वॉटर म्हणजे काय? जंतुमुक्त पाणी. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 20. स्टोरेज टँक स्वच्छ का ठेवावी? जंतू टाळण्यासाठी. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 21. वॉटर बोर्न डिसीज कोणता? कॉलेरा. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 22. पाईपलाईन लिकेजमुळे काय होते? कंटामिनेशन होते. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 23. ओव्हरहेड टँक किती वेळा साफ करावी? 6 महिन्यातून एकदा. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 24. ब्लिचिंग पावडरमध्ये काय असते? क्लोरीन. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 25. डिसिफिकेशन नंतर काय तपासतात? रेड्युसियल क्लोरीन. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 26. दूषित पाणी पिल्याने काय होते? रोग होतात. योग्य उत्तर ऑप्शन 1.
प्रश्न 27. फिल्ट्रेशन नंतर कोणती प्रक्रिया येते? क्लोरिनेशन. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 28. ड्रिंकिंग वॉटरसाठी कोणती पद्धत बेस्ट? मल्टिपल मेथड्स. योग्य उत्तर ऑप्शन 3. प्रश्न 29. ओपन व्हील कसे सुरक्षित करावे? झाकण लावावे. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 30. सेफ वॉटर सप्लायचे उद्दिष्ट काय? आरोग्य संरक्षण. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 31. वॉटर ट्रीटमेंटमध्ये स्क्रीनिंग कशासाठी? मोठे कचरा काढणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 32. ग्रीट चेंबरचा उपयोग काय? वाळू गिट्टी काढणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 33. कोअग्युलंट म्हणून कोण वापरतात? ॲल्यूम. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 34. फोलिक्युलेशन म्हणजे काय? कण एकत्र करणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 35. रॅपिड सँड फिल्टरमध्ये वेग जास्त असतो का? होय. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 36. बॅकस्विंग कशासाठी करतात? फिल्टर साफ करणे. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 37. क्लोरीन गॅसचा उपयोग जंतू मारणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 38. ब्रेक पॉइंट क्लोरिनेशन म्हणजे काय? योग्य क्लोरीन डोस मिसळणे. योग्य उत्तर ऑप्शन 3. टेस्ट अँड ओडोर कशामुळे येतो? डिसॉल्व्ड पदार्थ. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 40. पोर्टेबल वॉटर म्हणजे काय? पिण्यायोग्य पाणी. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 41. वॉटर हार्डनेस कशामुळे येते? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 42. टेम्पररी हार्डनेस कशी काढतात? बॉइलिंग. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 43. परमनंट हार्डनेस कशी काढतात? केमिकल मेथडने. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 44. pH 7 म्हणजे काय? नॅचरल. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 45. ट्युर्बिड वॉटर म्हणजे काय? गढूळ. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 46. सेफ स्टोरेज का महत्त्वाचे? कंटामिनेशन टाळण्यासाठी. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 47. हाऊसहोल्ड वॉटर ट्रीटमेंटमध्ये काय वापरतात? क्लोथ फिल्टरेशन. ऑप्शन नंबर 1. योग्य उत्तर. प्रश्न 48. आरओ प्रोसेस कशासाठी? डिझॉल्व्ड सॉल्ट्स काढणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 49. यूव्ही ट्रीटमेंट कशासाठी? जंतू मारणे. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 50. ओझोनायझेशन कशासाठी? जंतू मारणे. ऑप्शन नंबर 1. योग्य उत्तर. जर तुम्हाला क्वेश्चन आवडले असतील तर असेच क्वेश्चन पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण असेच क्वेश्चन पुढे पाहूयात. क्वेश्चन नंबर 52. सरफेस वॉटर एक्झाम्पल. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1. नदी. प्रश्न 53. ग्राउंड वॉटर एक्झाम्पल. विहीर. ऑप्शन नंबर 2. प्रश्न 54. प्रोटेक्टेड वेल म्हणजे काय? झाकलेली व सुरक्षित विहीर.
ऑप्शन नंबर 2 योग्य उत्तर. प्रश्न 55. सॅनिटरी वेल डिस्टन्स किती असावे? 15 मीटर. योग्य उत्तर ऑप्शन 3. प्रश्न 56. दूषित पाणी कोणत्या रोगास कारणीभूत? कोलेरा. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 57. ब्लिचिंग पावडर फ्रेश का वापरतात? प्रभावी क्लोरीनसाठी. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 58. वॉटर टेस्टिंग कशासाठी? सेफ्टी तपासणीसाठी. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 59. स्टोरेज टँक लिकेजमुळे काय? कंटामिनेशन. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 60. रेन वॉटर हार्वेस्टिंग कशासाठी? पाणी वाचवणे. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 61. फर्स्ट एड वॉटर प्युरिफिकेशन मेथड. बॉइलिंग. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 62. ड्रिंकिंग वॉटर स्टँडर्ड कोण ठरवते? हू. ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर. प्रश्न 63. क्लोरीनचा स्मेल कसा असतो? तीव्र. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 64. दूषित पाणी कसे ओळखावे? रंग, वास, बदल. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 65. फिल्ट्रेशन स्पीड स्लो असते का? होय. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 67. सेफ वॉटर सप्लायमध्ये काय महत्त्वाचे? क्वांटिटी प्लस क्वालिटी. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 68. दूषित पाण्यात काय असते? जंतू. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 69. क्लोरिनेशन नंतर काय करतात? टेस्टिंग. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 70. वॉटर सेफ्टी प्लॅन म्हणजे काय? पाणी सुरक्षित ठेवण्याची योजना. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 71. ओव्हरहेड टँक का झाकतात? कंटामिनेशन टाळण्यासाठी. योग्य उत्तर ऑप्शन 2. प्रश्न 72. दूषित पाणी पिण्याने काय होते? रोग. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 73. ॲल्युम जास्त दिल्यास काय? चव खराब होते. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 74. क्लोरिनेशन कुठे करतात? शेवटी. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 75. स्टोरेज टँक किती वेळा साफ करावी? 6 महिन्यातून एकदा. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 76. दूषित पाणी कसे टाळावे? स्वच्छता राखणे. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 77. वॉटर प्युरिफिकेशनचा शेवटचा टप्पा क्लोरिनेशन. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 78. पाईप लिकेजमुळे काय? कंटामिनेशन. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 79. दूषित पाण्याचा रंग कसा बदललेला? ऑप्शन नंबर 2 योग्य उत्तर. प्रश्न 80. क्लोरीन ओव्हरडोसमुळे काय? वास, चव खराब. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 81. वॉटर क्वालिटी टेस्ट किती वेळा? नियमित. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 82. दूषित पाण्यामुळे कोणता रोग? हेपॅटायटिस ए. ऑप्शन 1 योग्य उत्तर. प्रश्न 83. ओपन सोर्स वॉटर सुरक्षित आहे का? नाही. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 84. वॉटर प्युरिफिकेशन का आवश्यक? आरोग्यासाठी. योग्य उत्तर ऑप्शन 1.
प्रश्न 85. दूषित पाणी साठवणे योग्य नाही. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 86. सेफ ड्रिंकिंग वॉटर कसे मिळते? प्युरिफिकेशनने. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 87. दूषित पाणी कोणत्या मार्गाने पसरते? इरिगेशन. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 88. वॉटर सप्लाय सिस्टीमचे उद्दिष्ट सेफ वॉटर देणे. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 89. दूषित पाणी कसे टाळावे? ट्रीटमेंट ने. योग्य उत्तर ऑप्शन ए. प्रश्न 90. क्लीन वॉटर म्हणजे काय? जंतुमुक्त वॉटर म्हणजे क्लीन वॉटर होय. योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन 1. प्रश्न 91. दूषित पाण्याचा वास कसा? दूषित पाण्याचा वास खराब येतो. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 92. सेफ वॉटर स्टोरेज कशासाठी? कंटामिनेशन टाळण्यासाठी सेफ वॉटर स्टोरेज करावे. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 93. दूषित पाणी कुठून येते? स्वेज मधून. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 94. वॉटर प्युरिफिकेशन घरात कसे करावे? बॉइलिंग पद्धतीने. योग्य ऑप्शन 1. प्रश्न 95. दूषित पाणी पिणे योग्य नाही. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 96. वॉटर सेफ्टी महत्त्वाचे का? आरोग्यासाठी वॉटर सेफ्टी महत्त्वाची. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 97. दूषित पाणी कसे तपासावे? टेस्टिंगने. ऑप्शन नंबर 1. योग्य उत्तर. प्रश्न 98. वॉटर प्युरिफिकेशन मेथड किती? वॉटर प्युरिफिकेशनच्या मेथड अनेक आहेत. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 99. दूषित पाणी टाळण्यासाठी काय करावे? ट्रीटमेंट प्लस स्टोरेज करावे. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 100. सेफ वॉटर सप्लायचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? योग्य उत्तर ऑप्शन 1. आरोग्य संरक्षण. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तशा कमेंट करा. त्यानुसार आपल्या चॅनलवर पुढील व्हिडिओ येतील. कृपया करून चॅनलला सपोर्ट करा.